नमस्कार मित्रांनो, फार महत्त्वाचा विषय. मला सांगा की तुम्ही हे सगळं कोणासाठी करताय? म्हणजे आजवर ही मेहनत करत आलाय कोणासाठी? आपल्या कुटुंबासाठी ना, आपल्या लहान मुलांसाठी. मग पालक वर्ग एवढा बेफिकीर कसा राहू शकतो? विषय आहे कालचा नीरा मोरगाव चौदरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघाताचा. चिमुकली मुलं हो. तुम्ही बघितलं तर सेजलचं वय 17 वर्ष, अक्षराचं वय 15 वर्ष. मग यामध्ये चुकी कोणाची आहे नेमकी? पालक वर्ग एवढा बेजबाबदार कसा वागू शकतो? लहानाचं मोठं करायचं आणि क्षणात संपवायचं, असं नका करू. मी जो कालचा प्रकार घडला त्यामुळे मी इथून पुढे प्रत्येक पालक वर्गांना आपल्या या रीलच्या माध्यमातून, ही आजची रील महत्वाची नाहीये पण एक हा संदेश जावा की बाबा गाडी चालवावी कधी. अल्पवयीन मुलांना गाडी हातामध्ये देणं हे कोणाचं काम आहे? जर आपण चावी जर त्या मुलांना दिलीच नाही तर ह्या गोष्टी घडू शकतात का? सांगा ना मला. कारण कसं होतं की त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नसतं. मोठमोठ्या गाड्या, आता जो काल आयशर टेम्पो आला, रस्त्यावरती गाड्या ह्या प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो, पण आपण किती सिक्युअर आहोत हे रस्त्यावरती कोणालाच माहित नाहीये. आज मला देखील, मी आज रस्त्यावरती गाडी घेऊन जातोय, उद्या काय होईल हे मलाही माहित नाहीये. मग आपल्या गोंडस मुलांच्या जीवाशी आपण काय खेळायचं? देखण्या मुली आज या बोडरे कुटुंबाने आपल्यापासून लांब केले आहेत. त्यांना असं वाटलं असेल की यार नाही, मुरुमपासून माझ्या मुली मुरटीपर्यंत व्यवस्थित जातील, पण असं नसतं ना. कारण की त्यांना, त्या बिचाऱ्या मुलींना रस्त्याची काही माहिती नसेल किंवा समोरून येणारा तो आपल्या अंगावरच येत असेल तर त्या तरी काय करतील बिचाऱ्या. पण पालक वर्ग हा जागृत असायला हवा हे मला स्वतःला वाटतं. कारण की वय वर्ष 18 नंतर लायसन्स मिळतं. आज लायसन्स नसताना त्या बिचाऱ्या मुली रस्त्यावरती गाडी चालवतायत. मग ही किती मोठी चूक आहे पालकांची. आज सगळा सोशल मीडिया त्या पालकांनाच दोष देतोय की तुम्ही अल्पवयीन मुलींना गाडी चालवायला का दिली? काय गरज होती? एसटीने पण जाऊ शकत होत्या, तुम्ही प्रायव्हेट गाडी करा. पण अशा पद्धतीने जर तुम्ही स्कूटीवरती त्यांना पाठवत असाल तर चुकीचं आहे ना. बरोबर त्याचबरोबर शेजल आणि अक्षराबरोबर त्यांचा लहान भाऊ देखील होता हो. त्या बिचारीची काय चूक आहे? आज तो त्याच्या मृत्यूशी झुंजतोय, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मग कोणासाठी, कशाला? कसं होतं की एक चूक केली ना की अद्दल घडते.